गजानन महाराजांच्या कृपेने मातृशक्ती संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांची एकजूट. बंडू नाना धावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. मातृशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ वृषाली नाना धावडे यांच्या पुढाकारातून त्यांचे पती श्री बंडू नाना धावडे यांचा वाढदिवस हॉटेल बिरसा येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा आणि महिलांच्या एकजुटीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय रेल्वे संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ मनीषा टाकसाळ, अमरावती जिल्हा अध्यक्ष वृषाली धावडे तसेच मातृशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव, उपाध्यक्ष, सल्लागार, नियोजन समिती सदस्य आणि सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी बंडू नाना धावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचा उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुमुदिनी मंडाळे, प्रतिभा काटोळे, प्रणिता शिरभाते, मीना इंगळे, बबिता बहुराशी, जयश्री पवार, कल्पना मकेश्वर, अर्चना वानखडे, उर्मिला तायडे, रश्मी इंदुरकर, रुपाली डांगे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, संघटनेची एकजूट आणि समाजकार्य यावरही चर्चा करण्यात आली. महिलांची एकजूट कायम ठेवणे हेच आमचे कर्तव्य आहे, अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच गजानन महाराजांच्या कृपेने संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी लवकरच नाशिक येथे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रशिक्षणातून महिलांना संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक कार्यासाठी अधिक बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या दाम्पत्याची साथ अशीच कायम राहो आणि बंडू नानांचे आयुष्य आनंद, यश व भरभराटीने उजळून निघो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. सौ वृषाली धावडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले. प्रेम, विश्वास, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या एकोप्याचा संदेश देणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला. उपसंपादक रंजना राठोड.